हनुमान जयंती म्हणून मी सुद्धा घरामध्ये सगळं उरकलं, नैवेद्याचं ताट केलं आणि पूजा केली. तर इवाला हनुबाप्पा खूप आवडतात म्हणून तिचे सुद्धा हनुबाप्पा तिथे ठेवले होते. त्यानंतर ती यायच्या आधी मला ही पूजा उचलावी लागते, कारण की तिला तिची पूजा करायची असते. आणि आता तिने सेलिब्रेट केले पुढे. आणि बाप्पा, तू ही सगळी फळं खा आणि त्यातलं थोडं थोडं मला सुद्धा ठेव. हा तिने त्याला दम सुद्धा दिला होता लाडाने. हां, आणि खाताना जर सांडलं तर मी आले की क्लीन करेन. ओके बेबी. हां हां, बाप्पा चालेल. बेबी बाप्पा आहे ना, ते बेबी बाप्पा आहे, त्याच्यामुळे पडू शकते त्याच्याकडून. बरोबर. आणि संध्याकाळी आम्ही सगळे गेलो हिंदू टेम्पलला, कारण की तिथे हनुमान चालिसा होणार होती. तर इथे कोलोरॅडोमध्ये हनुमान चालिसाचे असे ग्रुप आहेत. एप्रिल आणि मेमध्ये दर शनिवारी हनुमान चालिसा कोणाच्या ना कोणाच्या घरी होते. त्यातला पहिला जो शनिवार असेल किंवा जो पण काही दिवस असेल तो पहिल्यांदा सुरुवात करतात हिंदू टेम्पलमध्ये. आणि त्यानंतर मग मात्र वर्षभर बाकीचे महिने जे असतात 10 महिने, महिन्यातून एकदा हनुमान चालिसा कोणाच्या ना कोणाच्या घरी ज्यांनी ऑर्गनाईज केलं असेल तिथे होते आणि सगळेजण जातात. तर खूप सुंदर कार्यक्रम असतो. तिथे आम्ही गेलो आणि मस्त हनुमान चालिसा झाली आणि मग प्रसाद घेऊन मग आम्ही घरी आलो. तर हे त्याचे काही क्षण तुमच्यासाठी. बुद्धिहीन तनु जानिके, बुद्धिहीन तनु जानिके, हर क्लेश विचार. बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय हनुमान, जय हनुमान, जय 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 हनुमान, जय 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 हनुमान, जय जय जय